Hello friends, now we are going to learn lesson number 3 fractions in problem set 18. फ्रॅक्शन या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 18 आपण सोडवणार आहोत. या प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन आहे कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन. दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. पहिले एक्झाम्पल आहे 3/4 and 5/8. या दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर आहेत 4 आणि 8. या दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर आपल्याला समान करायचे आहेत. पहिल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 4 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा डिनोमिनेटर आहे 8. ते आपल्याला समान करायचे आहे. कसे करता येतील? 8 इज डिव्हिजिबल बाय 4. 4 ने 8 ला भाग जातो म्हणजे 4 च्या पाड्यामध्ये 8 येतात. त्यामुळे पहिला जो फ्रॅक्शन आहे त्याचा डिनोमिनेटर आपल्याला 8 करता येईल. हेन्स ही कन्वर्ट 3/4 इनटू अ फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 8. पहिला फ्रॅक्शनचा आपण डिनोमिनेटर जर 8 केला तर दोन्हीही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर समान होतील. तर त्यासाठी काय करायचं? 3/4 या फ्रॅक्शनचा जो डिनोमिनेटर 4 आहे त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. 4 2 जा 8. डिनोमिनेटरला आपण 2 ने मल्टिप्लाय केला आहे म्हणून न्यूमरेटरला देखील 2 नेच मल्टिप्लाय करायचं. 3 2 जा 6. मग आपल्याला 3/4 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळतो 6/8. आपल्याला मिळालेला फ्रॅक्शन आहे 6/8 आणि दुसरा फ्रॅक्शन आहे इथे 5/8. आता दोन्हीही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर समान झाले. 6/8 and 5/8 are the like fractions of the given fractions 3/4 and 5/8 respectively. 6/8 आणि 5/8 हे अनुक्रमे 3/4 आणि 5/8 चे समच्छेद असलेले अपूर्णांक आहेत. 3/4 हा जो फ्रॅक्शन आहे तो आपण 6/8 मध्ये कन्वर्ट केला आणि दुसरा फ्रॅक्शन आहे 5/8. दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर इथे सेम झालेले आहेत त्यामुळे ते लाईक फ्रॅक्शन आहेत. दुसरं उदाहरण आहे 3/5 and 3/7. इथे देखील आपल्याला डिनोमिनेटर समान करायचा आहे. 5 आणि 7 या दोन्ही संख्याच्या टेबलमध्ये येणारी समान संख्या आपण शोधली की आपल्याला याचा डिनोमिनेटर समान करता येईल. द डिनोमिनेटर 5 and 7 हॅव नो कॉमन फॅक्टर. 5 च्या टेबलमध्ये 7 येत नाहीत आणि 7 च्या टेबलमध्ये देखील 5 येत नाहीत. म्हणून दोघांच्याही टेबलमध्ये येणारी सामायिक संख्या आपल्याला शोधायची आहे. 5 × 7 इज इक्वल टू 35. 5 च्या टेबलमध्ये देखील 35 येतात, 7 च्या टेबलमध्ये देखील 35 येतात. म्हणून आपण या दोन्ही फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 35 करणार आहोत. सो कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इनटू इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 35. यातील पहिला फ्रॅक्शन आहे 3/5. 3/5 मधील डिनोमिनेटर 5 ला जर आपण 7 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 35 हा डिनोमिनेटर मिळतो. आपण डिनोमिनेटरला 7 ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला देखील 7 नेच मल्टिप्लाय करायचं. 3 7 जा 21, 5 7 जा 35. 3/5 चा आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 21/35. आता 3/7 हा जो दुसरा फ्रॅक्शन आहे त्याचा देखील डिनोमिनेटर आपण 35 करणार आहोत. 7 ला 5 ने मल्टिप्लाय केलं की 35 हा डिनोमिनेटर मिळतो. 7 ला पण 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला देखील आपण 5 नेच मल्टिप्लाय करणार. 3 5 जा 15. 3/7 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 15/35. आता मिळालेले नवीन फ्रॅक्शन आहे 21/35 आणि 15/35. दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर सेम आहेत, समान आहेत, त्यामुळे ते लाईक फ्रॅक्शन आहेत. 21/35
and 15/35 are the like fraction of the given fraction 3/5 and 3/7 respectively. 21/35 आणि 15/35 हे अनुक्रमे 3/5 आणि 3/7 या अपूर्णांकाचे समच्छेद असलेले अपूर्णांक आहेत. तिसरं उदाहरण 4/5 and 3/10. आता इथे पहिल्या अपूर्णांकाचा डिनोमिनेटर आहे 5 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा डिनोमिनेटर आहे 10. 10 हे 5 ने डिव्हिजिबल आहेत, त्यामुळे आपण पहिल्या अपूर्णांकाचा डिनोमिनेटर 10 करू शकतो. 4/5 यामधील डिनोमिनेटर 5 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 10 हा डिनोमिनेटर मिळतो. मग आपण न्यूमरेटरला देखील 2 ने मल्टिप्लाय केलं. 4 into 2 is equal to 8. 5 into 2 is equal to 10. 4/5 चा आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 8/10. पहिला जो फ्रॅक्शन आहे त्याचा डिनोमिनेटर आपण 10 केला आणि दुसरा जो फ्रॅक्शन आहे त्याचा देखील डिनोमिनेटर 10 आहे. त्यामुळे हे दोन्ही लाईक फ्रॅक्शन झालेले आहेत. 8/10 and 3/10 are the like fraction of the given fraction 4/5 and 3/10 respectively. 8/10 आणि 3/10 हे अनुक्रमे 4/5 आणि 3/10 या अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांक आहेत. 2/9 and 1/6. इथे देखील दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्यांचा देखील डिनोमिनेटर आपल्याला समान करायचा आहे. मग दोघांच्याही टेबलमध्ये येणारी समान संख्या शोधायची. तर त्यासाठी काय करायचं, मल्टिपल्स ऑफ 9 चे मल्टिपल्स लिहायचे, म्हणजे 9 चा टेबल लिहायचा. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45 आणि पुढे आवश्यक असेल तर आपण नंतर लिहू. मल्टिपल्स ऑफ 6 चा टेबल इथे लिहिला. त्यानंतर आपण इथे दोघांचे जे मल्टिपल्स लिहिले आहेत त्यामधील कॉमन मल्टिपल्स कोणता आहे तो शोधायचा. द लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे लहानात लहान मल्टिपल्स त्यामधील शोधायचा. मग त्यामध्ये लहानात लहान कॉमन मल्टिपल्स कोणता आहे तर तो आहे 18. 9 चे मल्टिपल्स आणि 6 चे मल्टिपल्स लिहिल्यानंतर त्या दोघांमधील लहानात लहान कॉमन मल्टिपल कोणता आहे तो आपण पाहायचा. तर त्यामध्ये कॉमन मल्टिपल आहे 18. त्यामुळे आपण या दोन्ही फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 18 करणार आहोत. 2/9 याचा डिनोमिनेटर आहे 9, त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं की 18 हा डिनोमिनेटर मिळतो. मग आपण न्यूमरेटरला देखील 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला न्यूमरेटर मिळतो 4. 2/9 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याला मिळाला 4/18. दुसरा फ्रॅक्शन आहे 1/6, याचा देखील आपल्याला डिनोमिनेटर 18च करायचा आहे. मग 6 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं की 18 हा डिनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील 3 नेच मल्टिप्लाय केलं. 1/6 या फ्रॅक्शनचा 3/18 हा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. आपल्याला जे नवीन फ्रॅक्शन मिळाले त्या दोघांचाही डिनोमिनेटर आता समान आहे. पहिल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर पण 18 आहे आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा पण डिनोमिनेटर 18च आहे. त्यामुळे हे जे दोन्ही फ्रॅक्शन आहेत ते लाईक फ्रॅक्शन आहेत. 4/18 and 3/18 are the like fraction of the given fraction 2/9 and 1/6 respectively. पुढील उदाहरण 1/4 and 2/3. इथे देखील या दोन्ही अपूर्णांकांचा डिनोमिनेटर भिन्न आहे, वेगवेगळा आहे. त्यामुळे इथे 4 आणि 3 या दोन्ही संख्यांचा कॉमन मल्टिपल आपल्याला शोधायचा आहे. मल्टिपल्स ऑफ 4 चा टेबल लिहिला. त्यानंतर मल्टिपल्स ऑफ 3 चा टेबल लिहिला. दोघांचे मल्टिपल्स पाहिल्यानंतर लहानात लहान कॉमन मल्टिपल आहे 12. द लिस्ट कॉमन मल्टिपल इज 12. म्हणून आपण या दोन्ही फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 12 करणार आहोत.
पहिला फ्रॅक्शन आहे 1/4, त्यामधील डेनोमिनेटर 4 ला 3 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 12 हा डेनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील आपण 3 नेच मल्टिप्लाय केलं, मग आपल्याला मिळालेला नवीन अपूर्णांक आहे 3/12. 1/4 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 3/12. दुसरा फ्रॅक्शन आहे 2/3, त्याचा देखील आपल्याला डेनोमिनेटर 12 करायचा आहे. 3 ला 4 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 12 हा डेनोमिनेटर मिळतो आणि न्यूमरेटरला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटर मिळतो 8. 2/3 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 8/12. मिळालेले जे नवीन फ्रॅक्शन आहेत 3/12 आणि 8/12 या दोघांचे डिनोमिनेटर समान आहेत, त्यामुळे ते लाईक फ्रॅक्शन आहेत. 8/30 and 8/12 are the like fraction of the given fraction 1/4 and 2/3 respectively. सहावं उदाहरण 5/6 and 4/5. इथे देखील आपल्याला दोघांचा डिनोमिनेटर समान करायचा आहे. 6 चे मल्टिपल्स लिहिले आणि 5 चे सुद्धा मल्टिपल्स लिहिले. दोघांचे मल्टिपल्स लिहिल्यानंतर त्यामधील लहानात लहान कॉमन मल्टिपल आहे 30. द लिस्ट कॉमन मल्टिपल इज 30. त्यामुळे आपण दोघांचा डिनोमिनेटर 30 करणार आहोत. पहिला जो फ्रॅक्शन आहे 5/6 त्याचा डिनोमिनेटर आहे 6. त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 30 हा डिनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील आपण मग 5 नेच मल्टिप्लाय केलं. मिळालेला नवीन फ्रॅक्शन आहे 25/30. पुढचा फ्रॅक्शन आहे 4/5. त्याला 6 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 30 हा डिनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील 6 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 24 हा न्यूमरेटर मिळतो. 4/5 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 24/30. आपल्याला जे आता नवीन फ्रॅक्शन मिळाले 25/30 आणि 24/30 या दोघांचेही डिनोमिनेटर सेम आहेत, म्हणून ते लाईक फ्रॅक्शन्स तयार झाले. 25/30 and 24/30 are the like fraction of the given fraction 5/6 and 4/5 respectively. पुढचं उदाहरण आहे 7/8 and 1/6. इथे देखील डिनोमिनेटर समान नाही, त्यामुळे हे लाईक फ्रॅक्शन नाहीत. आपल्याला त्यांचा डिनोमिनेटर समान करायचा आहे. त्यामुळे आपण छेदस्थानी असलेल्या ज्या दोन्ही संख्या आहेत त्यांचे मल्टिपल्स लिहिले. मल्टिपल्स ऑफ 8. 8 चा टेबल इथे घेतला. 8, 16, 24, 32, 40. त्यानंतर मल्टिपल्स ऑफ 6. 6 चा टेबल लिहिला. दोघांमधील लहानात लहान कॉमन मल्टिपल आहे 24. द लिस्ट कॉमन मल्टिपल इज 24. पहिला फ्रॅक्शन आहे 3/8. त्याचा आपल्याला आता डिनोमिनेटर 24 करायचा आहे. 8 ला 3 ने मल्टिप्लाय केलं की 24 हा डिनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील 3 नेच मल्टिप्लाय केलं. 3/8 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 9/24. दुसरा फ्रॅक्शन आहे 1/6. आता या ठिकाणी डिनोमिनेटर आहे 6. त्याचा देखील डिनोमिनेटर आपल्याला 24 करायचा आहे. 6 ला 4 ने मल्टिप्लाय केलं की 24 हा डिनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील 4 नेच मल्टिप्लाय केलं की आपल्याला 4/24 हा फ्रॅक्शन मिळतो. 9/24, 4/24 are the like fractions of the given fraction 3/8 and 1/6 respectively. प्रॉब्लेम सेट 18 मधील हे शेवटचं उदाहरण आहे. कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन 1/6 and 4/9. इथे देखील डिनोमिनेटर वेगवेगळे आहेत. त्यासाठी आपण यांचा कॉमन मल्टिपल शोधणार आहोत. मल्टिपल्स ऑफ 6. 6 चा टेबल लिहिला. मल्टिपल्स ऑफ 9. 9 चा टेबल लिहिला. द लिस्ट कॉमन मल्टिपल इज 18. पहिला फ्रॅक्शन आहे 1/6. त्याचा डिनोमिनेटर आपल्याला 18 करायचा आहे. 6 ला 3 ने मल्टिप्लाय केलं की 18 हा डिनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. आपल्याला नवीन फ्रॅक्शन मिळाला 3/18. पुढचा फ्रॅक्शन आहे 4/9. 4/9 मधील डिनोमिनेटर 9. त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 18 हा डिनोमिनेटर मिळतो.
न्यूमरेटरला देखील 2 ने मल्टिप्लाय केलं. 8/18 हा आपल्याला नवीन फ्रॅक्शन मिळाला. जे दोन्ही नवीन फ्रॅक्शन आपल्याला मिळाले त्यांचा डिनोमिनेटर समान आहे, त्यामुळे हे लाईक फ्रॅक्शन आहे. 3/18 and 8/18 are the like fractions of the given fractions 1/6 and 4/9 respectively. तर इथे प्रॉब्लेम सेट 18 सोडवून पूर्ण झालेला आहे. आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉब्लेम सेट 19 सोडवणार आहोत.